श्री विजयराव इंगवले, ब्रह्मकुमारी ललिता दिदी, श्री प्रकाश मोरे आणि सौ अर्चनाताई यांना इथे विनंती करते की त्यांनी कृपया दीप प्रज्वलनासाठी इथे एकत्रित यावे. ध्यानामध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं, आपली एकाग्रता शक्ती ज्याला आपण म्हणतो ती वाढते. तर ही लहान मुलांमध्ये खूप आवश्यक आहे. त्यांच्या चंचल मनाला एकाग्रतेची शक्ती जर मिळाली तर त्यांचा अभ्यास चांगला होईल, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होत जाईल आणि एक समृद्ध जीवनाची जशी की नीव पायाभरणी या लहान वयामध्ये मिळेल जर लहान मुलांनी ध्यानधारणाला सुरुवात केली तर. आज आपण जागतिक ध्यान साजरा करत आहोत आणि हा खरोखर उत्सवच आहे. आपण त्याला ध्यानोत्सव म्हणूया आणि हा ध्यानोत्सव पूर्ण जगभरात साजरा करत आहे आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज भारताने पुढाकार घेऊन ती गोष्ट पूर्ण युनायटेड नेशनने पण ती अंमलात आणत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पॉलिटिकल बॅकग्राऊंड मिळतं त्यावेळेस पूर्ण अगदी प्रत्येक अगदी शहरापासून खेड्यापर्यंत त्याची माहिती सगळ्यांना व्हायला लागते. या दिवसाचा आज आपण ध्यान साजरा करत आहे, ध्यानाचा दिवस. आणि 21 जून आपल्याला माहिती आहे की योग डे म्हणून आपण साजरा करत आहोत. तर आज आपण ध्यानाचं प्रात्यक्षिक करणार आहोत. आपल्याला माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे की योग ही गोष्ट आपल्या भारतीय संस्कृतीसाठी फार महत्त्वाची आहे आणि फार मोठा आपल्याला वारसा मिळालेला आहे अध्यात्माचा. त्या काळामध्ये सर्व ऋषीमुनी राजे योगाला फार महत्त्व देत होते. पतंजली ऋषींनी त्या काळातल्या ज्या काही वेगवेगळ्या सिस्टीम होत्या त्या सर्वांना एकत्र करून अष्टांग योग निर्माण केला. त्याचे 8 टप्पे 8 अंग म्हटलं जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ह्या सगळ्यांना मिळून योग म्हटलं आहे, जो आपण 21 जूनला साजरा करतो. आणि आता ध्यान जी 7वी पायरी आहे, अष्टांग योगातली 7वी पायरी. आपल्याला माहिती आहे मेडिटेशन शब्द, पण मेडिटेशन शब्दापेक्षाही ध्यान हा शब्द जो आहे संस्कृत शब्द, याच्यात खरं मिनिंग आपल्याला कळतं. ध्यान, ध्यान म्हणजेच काय? धी म्हणजे एक अल्टिमेट विस्डम, त्याला आपण एक दैवी ज्ञान म्हणूया. दैवी होणे याला धी. आणि यान म्हणजे की असं एक साधन की ज्या साधनाचा उपयोग करून आपण दैवी ज्ञान मिळूयात आणि दैवी होऊयात. त्यामुळे आज हे जगासाठी एक खूप मोठी गोष्ट होत चालली आहे की आपण जे करतोय ते ध्यान होत आहे का? ज्याचा खरंच अर्थ आहे ध्यानाचा ते साध्य होत आहे का? आणि ते साध्य होणं, दैवी होणं, प्रत्येक व्यक्ती मानवातून एक दैवी मानव बनवणं, हा याचा उद्देश आहे. आणि म्हणून हा दिवस आपण साजरा करत आहोत. तर आज आपण जास्त वेळ वाया न घालता आपण ध्यान काय आहे त्याचा एक अनुभव घेऊया. कारण ध्यानामध्ये आपण काय करतो, एक वेटिंग, एक वाट पाहतो, एक विचार देतो. कारण आता इथे आपल्याला दैवी होणं म्हणजेच काय की ज्याच्यावरती आपण ध्यान करतो तसे आपण बनत जातो. आणि जर इथं विषय जर असेल दैवी होण्याचा तर आपल्याला ईश्वरावरती ध्यान करावं लागेल. आणि ईश्वरावरती ध्यान करण्यासाठी आपण म्हणतो की ईश्वर हा अंतर्यामी आहे, त्याला आपल्याला आपल्यामध्येच अनुभव घेणं गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे, ज्यावेळेस त्यांनी त्यांचं रूप दाखवलं, दैवी रूप दाखवलं, त्यावेळेस भगवानाला अर्जुन म्हणाले, हे भगवान तू माझा मित्र आहेस, तू मला अनुभव दिला, पण बाकी लोकांचं काय? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी प्रत्येक सजीवाच्या हृदयात आहे.
मी प्रत्येक सजीवाच्या हृदयात आहे. आणि जर मग ईश्वर जर आपल्या हृदयात आहे तर का नको आपण त्याचा अनुभव घ्यायला? तर आज आपण ईश्वराचा एक अनुभव घेणार आहोत. कसा घ्यायचा आहे? बऱ्याच जणांना ध्यान माहिती आहे, छान माहिती आहे, पण कसं करायचं हे माहिती नाहीये. डोळे बंद केल्यावर नक्की करायचं काय, कुठे लक्ष द्यायचं, काय विचार करायचं, ह्या विचारांचं काय करायचं? अगदी सिंपल आहे. कारण ही जी मेथड आहे आज आपण अनुभवणार आहोत ही वेगळी काहीच नाहीये. दशरथ राजाच्या 72 पिढ्या अगोदरपासून योगिक ऊर्जा, एक योगिक प्राणाहुती दिली जायची ती मेथड आपली अस्तित्वात आहे. आणि त्या योगिक प्राणाहुतीच्या माध्यमातून आपण आज ध्यानाचा अनुभव घेणार आहोत. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की सर्वांनी कम्फर्टेबल बसायचं आहे. मोबाईल परत एकदा बंद आहे का एकदा कन्फर्म करायचं आहे. शांतपणे रिलॅक्स व्हायचं आहे. आपल्याला आसन म्हणजे जे पतंजली ऋषींनी सांगितलंय स्थिरम सुखम आसन, जे आपल्याला कम्फर्ट राहील, कम्फर्टेबल राहील ते आपलं आसन आहे. तर सर्वांनी शांतपणे डोळे बंद करा. स्वतःला आरामदायी स्थितीमध्ये बसा. शांतपणे श्वास घ्या, शांतपणे श्वास सोडा. पूर्णपणे रिलॅक्स व्हा. सुरुवातीला आपण शिथिलीकरण घेणार आहोत रिलॅक्स होण्यासाठी, फिजिकली रिलॅक्स होण्यासाठी. जो ऑलरेडी रिलॅक्स आहात लगेच होतात त्यांना या शिथिलीकरणाची पण गरज नाही आहे, ते डायरेक्ट ध्यान पण करू शकतात. पण सुरुवातीला आपण एक शिथिलीकरण घेऊयात आणि नंतर ध्यानाला बसूयात. हळूहळू लक्ष तुमच्या पायाच्या तळव्यांकडे द्या. सर्वांनी शांतपणे डोळे बंद केले आहेत. पायाची बोटे थोडीशी हळवार हलवा, 1-2दा हळवार हलवा आणि त्यांना रिलॅक्स करा. अनुभव घ्या की सर्व पायाची बोटे रिलॅक्स आहेत. आता कल्पना करा की धरती मातेतून एक जीवनदायी ऊर्जा तुमच्या पायाच्या तळव्याकडे येत आहे आणि पायाच्या तळव्यांना ती पूर्णपणे शिथिल करत आहे, रिलॅक्स करत आहे. पूर्ण पायाचे तळवे रिलॅक्स झाले आहेत. आता अनुभव घ्या किती ऊर्जा वरती येऊन तुमच्या गोट्यांना, अँकल जॉईंटला रिलॅक्स करत आहे. दोन्ही पायाची गोटे पूर्णपणे रिलॅक्स करा, शिथिल करा. हळूहळू लक्ष पोटऱ्यांकडे द्या. दोन्ही पायाच्या पोटऱ्या पूर्णपणे गेल्या सोडा, रिलॅक्स करा. हळूहळू ती जीवनदायी ऊर्जा वरती येऊन तुमच्या गुडघ्यांना रिलॅक्स करत आहे. दोन्ही गुडघे पूर्णपणे रिलॅक्स करा. हळूहळू लक्ष वरती द्या. मांड्या रिलॅक्स करा. सर्व स्नायू मांड्यांचे पूर्णपणे रिलॅक्स करा. जीवनदायी ऊर्जा हळूहळू वरती जाऊन तुमच्या दोन्ही खुब्यांना रिलॅक्स करत आहे, असा अनुभव घ्या. दोन्ही खुबे पूर्णपणे ढिल्ले सोडा. दोन्ही पाय पूर्णपणे ढिल्ले सोडा, रिलॅक्स करा. हळुवारपणे हळूहळू लक्ष पाठीकडे द्या. पाठीचा खालचा भाग रिलॅक्स करा. कल्पना करा की ती जीवनदायी ऊर्जा पूर्ण पाठीला रिलॅक्स करत चालली आहे. संपूर्ण पाठ, स्पाइन रिलॅक्स करा. आता लक्ष पोटाकडे द्या. पोटाचा संपूर्ण भाग रिलॅक्स करा. अनुभव घ्या की ती जीवनदायी ऊर्जा तुमच्या छातीकडे जात आहे आणि छातीचा सर्व भाग रिलॅक्स होत चालला आहे, शिथिल होत चालला आहे. हळूहळू ऊर्जा ती खांद्यांकडे
खांद्याकडे चालली आहे. खांद्यांना ती रिलॅक्स करते. खांदे पूर्णपणे ढिले सोडा. ती ऊर्जा तुमच्या हाताकडे चालली. हाताचे कोपरे, मनगटे, हाताचा पंजा, हाताची बोटे पूर्णपणे रिलॅक्स करा. पंजा ढिला सोडा. बोटे पूर्णपणे रिलॅक्स करा. हळूहळू ती ऊर्जा तुमच्या मानेकडे चालली. सर्व मानेचा तणाव काढून टाका. तिथला स्टिफनेस, तिथली आकडण पूर्णपणे काढा. मान ढिली सोडून द्या. कम्प्लीटपणे रिलॅक्स करा. हळूहळू ती ऊर्जा वरती चेहऱ्याकडे येत आहे. कपाळाला रिलॅक्स करत आहे. कपाळाच्या सर्व आट्या काढून टाका. कपाळ रिलॅक्स करा. आयब्रोज, डोळ्या, डोळे शिथिल करा. रिलॅक्स करा. नाक, कान, ओठ रिलॅक्स करा. अनुभव घ्या की ती जीवनदायी ऊर्जा तुमच्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूला पण रिलॅक्स करते. जबडा ढिल्ला सोडा. संपूर्ण चेहरा रिलॅक्स झाला आहे असा अनुभव घ्या. हळूहळू ती जीवनदायी ऊर्जा डोक्याच्या वरच्या भागाकडे चालली. संपूर्ण डोक्याच्या वरच्या भागाला रिलॅक्स करा. शिथिल करा. संपूर्ण शरीर आता रिलॅक्स झालंय. शिथिल झालंय. आता हळूहळू हृदयाकडे लक्ष द्या. हृदयाच्या इथे स्थिर व्हायचा प्रयत्न करा. आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. ईश्वराचा अनुभव घ्यायचा आहे. तर आपण ईश्वरालाच एक प्रार्थना करत आहोत. हे ईश्वरा, तू कसा आहेस मला माहिती नाही. बस मला तुझा अनुभव दे. तुझी दिव्य कृपा माझ्या शरीरामध्ये पूर्णपणे पसरण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी मी तयार आहे. एक विचार द्या. माझ्या हृदयात दिव्य ईश्वरीय प्रकाश प्रथमपासूनच उपस्थित आहे. तो दिव्य प्रकाश माझे लक्ष आत हृदयात वेधून घेत आहे. त्यात प्रेमपूर्ण दिव्य प्रकाशात मी पूर्णपणे डुंबून जात आहे. तो दिव्य प्रकाश माझे लक्ष आत आकर्षित करत आहे. बाकी विचार आले तरी त्याला दुर्लक्ष करा. आठवण करून द्या की मी ध्यानाला बसलोय आणि परत पहिल्या ठिकाणी हृदयाच्या आणि पहिल्या विचारात, दिव्य प्रकाशाच्या विचारात ध्यान सुरू करा.
तत्सत. सर्वांनी परत एकदा एक अर्ध्या मिनिटासाठी डोळे बंद राहू द्या. अनुभव घ्या ध्यानापूर्वीची स्थिती आणि ध्यानानंतरची स्थिती. काय आपल्यामध्ये बदल वाटतो, काय अनुभव घेतला आपण. जो काही ध्यानामध्ये अनुभव आला तो आपल्याला साठवून ठेवायचा आहे दिवसभरासाठी. आणि या स्थितीमध्ये आपण आपलं कर्म करणार आहोत. आणि हे कर्म करताना त्या स्थितीमध्ये, त्या प्रेममय स्थितीमध्ये जर आपण काम करायला लागलो तर त्या कामातून आपल्यावरती इम्प्रेशन पण पडणार नाही. बऱ्याच वेळा विचार येतात, पण विचार येऊन गेल्यावरती सुद्धा एक शांतता निर्माण व्हायला लागते. आम्ही डॉक्टर लोक ज्यावेळेस सर्जरी केली जाते, सर्जरीमध्ये काटछाट करावी लागते, पण सर्जरी झाल्यावरती पेशंटला छान वाटतं. बऱ्याच वेळा ध्यानामध्ये शांती वाटते, कधी खूप विचार येतात, पण ध्यान हे प्रोसेस आहे, एक मेथड आहे. ध्यानानंतर काय वाटतं, ध्यानानंतरची स्थिती ही जास्त महत्त्वाची आहे. तर आज आपण सर्वांनी इथे ध्यान केलं, त्याचा अनुभव घेतला. जसं मी सांगितलं, ध्यानाने एक दैवी ज्ञान प्राप्त व्हायला लागतं, डिव्हिनिटीकडे आपली वाटचाल होते आणि याचा फायदा आपल्याला आपल्या जीवनात व्हायला लागतो. योग्य निर्णय घेता येतात त्या स्थितीमध्ये जाऊन. तर मी परत पुढच्या सूत्रसंचालनासाठी स्नेहदीदींना आमंत्रित करतो. धन्यवाद. कसं वाटतंय सगळ्यांना? खूप छान वाटतंय आणि खूप शांत वाटत असेल. आणि तोच आपल्या यंदाच्या जे ध्यान दिवसाचा विषय आहे, आंतरिक शांती. आणि या आंतरिक शांतीचा उपयोग करून त्याच्या मदतीने आपल्याला वळायचं आहे विश्वशांतीकडे, वैश्विक सद्भावाकडे. आणि अशी वाटचाल जेव्हा आपण करू तर आपल्या भारत देशाची प्राचीन संकल्पना वसुदैव कुटुंबकम हे नक्कीच साध्य होणार आहे. मला इथे सांगावंसं वाटतं की जेव्हा ध्यान दिवस हा जाहीर झाला तेव्हा मनात विचार आला की आपण हा सर्वांनी एकत्र मिळून साजरा करूया. वेळ खूप कमी होता, साधारण 10 दिवसापूर्वीच ही संकल्पना आली. काही निवडक लोक एकत्र आले आणि पाहता पाहता 40 संस्था एकत्र आल्या. हे कसं काय शक्य झालं असेल? तर हे शक्य झालं आहे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आपल्या सर्वांमध्येच असलेल्या देशसेवा, समाजसेवाच्या भावनाने. काल गोरे काकाने खूप सुंदर वाक्य सांगितलं की सर्व गुण संपन्न नांदेड सिटी सेवा सिटी म्हणून देखील ओळखली जावी. आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण इथे घडवून आणलेलं आहे. संख्या सोडली तर आज संख्या अपेक्षित आहे तेवढी नाही झाली, पण एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे. तर आता कार्यक्रम आपल्या संपुष्टाकडे वळत आहे. तर जिथे प्रेम आणि जिव्हाळा आहे, जिथे एकत्र कुटुंबाची भावना वाटते, तिथे आभार याचा पण भार वाटतो. पण अर्थातच या सामूहिक प्रयत्नांचं कौतुक नक्कीच करायला हवं. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक शिरीष पाटील यांना. नमस्कारात स्नेह आहे, नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात श्रद्धा आहे,
नमस्कारात विश्वास आहे, नमस्कारात आपुलकी आहे, नमस्कारात भक्ती आहे, नमस्कारात शक्ती आहे, नमस्कारात आपलेपण आहे, नमस्कारात सन्मान आहे, नमस्कारात आदर आहे, नमस्कारात विनम्रता आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे नमस्कार ही आपली संस्कृती आहे. म्हणून सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. एक शायर असं म्हणतो की थोडी सी तू अस्त व्यस्त है, थोड़ी सी तू अस्त व्यस्त है, फिर भी जिंदगी तू जबरदस्त है. मानवी जीवन हे खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेली एक सुंदर देणगी आहे. आभार प्रदर्शन हा कार्यक्रमाचा एक छोटासा हिस्सा असतो का हो? नाही नव्हे, कधीच नाही. आभार प्रदर्शन हा सोहळा आहे, त्यांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, ज्यांनी परिश्रम घेऊन आजचा हा सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा